हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा जो काही नवा चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट तर तो पाहणार आहोत. त्याचा जो काही पहिला भाग होता सुरुवातीचा, जो की इंट्रोडक्टरी पार्ट होता, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजल्या. त्याच्यामध्ये बऱ्याचशा तुमच्या छोटे छोटे कॉन्सेप्ट सुद्धा क्लिअर झाले असतील. फॉर एक्झाम्पल, वेदर म्हणजे काय किंवा क्लायमेट म्हणजे काय हेही आपल्याला समजलं. तर आजचा जो काही पार्ट आहे तो आपला या पाठाचा दुसरा पार्ट आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपण बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टींची माहिती मिळवणार आहोत. तर आपला वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या या पार्टला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीलाच आपल्याला मेटेरिओलॉजी नावाचा कॉन्सेप्ट दिलेला आहे. आता मेटेरिओलॉजी म्हणजे काय, तर ज्याला आपण हवामानशास्त्र म्हणतो. बघा, दररोजच्या न्यूज मध्ये आपल्याला सांगितलं जातं की मुंबईमध्ये आज पाऊस पडला किंवा मुंबईमधलं जे काही वातावरण आहे ते अशा पद्धतीचं आहे. किंवा मग आपण ज्या प्रकारच्या बातम्या पाहत आहोत तर तेथील जे काही त्यांचं तापमान असेल, तेथील आर्द्रता असेल, पावसाची शक्यता असेल, भूकंपाची शक्यता असेल, वादळांची शक्यता असेल, यांच्या बाबत पूर्व कल्पना किंवा पूर्व सूचना त्या ठिकाणी बातम्यांद्वारे दिलं जातं. तर हे कोण देतं? जे काही न्यूज रिपोर्टर्स आहेत तर ते स्वतः देतात का? नाही. तर त्यांना ही संपूर्ण माहिती आपल्या या हवामान खात्याकडून मिळाली जाते आणि त्याच्या मदतीनेच ते लोकांना जागरूक करण्याचं किंवा लोकांना आपल्या हवामानाबद्दल सांगण्याचं काम करत असतात. आता बघा, मेट्रोलॉजी काय आहे नेमकं? See here, the science that studies the interrelationship between the various components of air, natural cycles, geological movements of the earth, and climate is called meteorology. तर एक असं विज्ञान ज्या विज्ञानामध्ये काय केलं जातं, तर ज्या विज्ञानामध्ये जे काही हवेतले वेगवेगळे घटक, नॅचरल सायकल, जिओलॉजिकल मुवमेंट्स आहेत, यांचं इंटर रिलेशन लावलं जाते, यांचा कुठेतरी काहीतरी सहसंबंध आहे हे ओळखलं जातं किंवा त्यांच्यामध्ये काय केलं जातं, तर त्यांच्यामधला जो काही संबंध आहे तो शोधण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो संबंध प्रत्यक्षातपणे आपल्या पृथ्वीच्या वातावरणाशी, हवामानाशी लावला जातो. यालाच आपण मेटेरोलॉजी असं म्हणतो. आता नॅचरल सायकल्स काय असतात असं तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर यापूर्वीचा जो काही आपला 7वा चॅप्टर होता ज्याचं नाव होतं एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम, तर त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा नॅचरल सायकल्स पाहिल्या होत्या. उदाहरणामध्ये बघा, कार्बन सायकल असेल, ऑक्सिजन सायकल आहे, इवन आपली नायट्रोजन सायकल असेल, तर अशा वेगवेगळ्या सायकल्स आपण पाहिल्या. वॉटर सायकल आहे, जिओलॉजिकल मुवमेंट्स ऑफ अर्थ म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भामध्ये बऱ्याचशा ज्या काही हालचाली होतात त्यांच्याबद्दलची सुद्धा आपण माहिती थोडेफार प्रमाणामध्ये घेतलेलीच आहे. तर अशा पद्धतीने या सर्व गोष्टींचा कुठेतरी सहसंबंध आहे आणि तो सहसंबंध जोडून देऊन जो काही अभ्यास केला जातो सायन्सच्या म्हणजे विज्ञानाच्या अंतर्गत, त्यालाच आपण हवामानशास्त्र असं म्हणतो. नेक्स्ट पॉइंट बघा की मेटेरोलॉजी इन्क्लूड्स द स्टडी ऑफ स्टॉर्म्स, क्लाउड्स, रेनफॉल, थंडर, लाइटनिंग एक्सेट्रा. आणि या हवामान शास्त्रामध्ये कशाचा कशाचा समावेश होतो बघा, तर स्टॉर्म्स म्हणजे काय, तर वादळांचा अभ्यास असेल किंवा मग ढगे ढग असतील, पाऊस असेल, पर्जन्य असेल, थंडर, सुनामी, लाइटिंग या सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास या हवामानशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर पुढे बघा, डिपेंडिंग अपॉन द स्टडी ऑफ सच फॅक्टर्स वेदर फोरकास्ट आर मेड. आणि अशा वेगवेगळ्या घटकांवरती जे काही वेदर फोरकास्ट असतात म्हणजे हवामानाचा जो काही तपशील असतो तो बनवला जातो. They are successful, they are useful to common people, farmers, fisheries, aviation services, water transport and various other organizations. तर याचा फायदा कोणाला कोणाला होतो? मग याचा फायदा जवळपास सर्वांनाच होतो. कारण बघा, फक्त एक दिवस जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असेल तर सर्वच्या सर्व कामं आपली ठप्प होतात. मग अर्थातच हवामानामध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावरती पडत असतो आणि तोच कुठेतरी थांबवण्यासाठी किंवा त्याच्यावरतीच उपाययोजना करण्यासाठी हे खूप महत्वाचं ठरतं. मग ते सर्वसामान्य लोक असतील, शेतकरी असतील, प्रामुख्याने आपण एका कृषी प्रधान देशामध्ये राहतो आणि इथे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यांच्यासाठी हे उपयोगाचं ठरेल. मासेमारी करणाऱ्या लोकांसाठी, ज्यांना आपण कोळी बांधव म्हणतो महाराष्ट्रामध्ये,
तर त्यांच्यासाठी उपयोगाचं ठरतं. एव्हिएशन सर्व्हिसेस म्हणजे आता फ्लाइट्स असतात, हेलिकॉप्टर्स असतात आणि ज्या वेळेला वातावरण खराब असतं त्यावेळेला ते व्यवस्थितपणे ट्रॅव्हल करू शकत नाही. म्हणूनच मग त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगाचे ठरतं. वॉटर ट्रान्सपोर्टसाठी एवढंच नव्हे तर ज्या काही वेगवेगळ्या अदर ऑर्गनायझेशन्स आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप उपयोगाचं ठरतं. तर हवामानशास्त्र काय असतं किंवा त्यांचे उपयोग काय आहेत हे तुम्हाला समजलंच असेल. तर आता आपण थोडंसं पुढच्या मुद्द्याकडे वळूया, पुढच्या पॉइंटकडे वळूया. तर बघा की इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क म्हणजे कार्यरत असणाऱ्या संस्था. The World Meteorological Organization was established by United Nations Organization on 23rd March 1950. This organization plays an important role in food security, water management, transportation and communication. तर आपल्या जगामध्ये जागतिक हवामानशास्त्र संस्था म्हणून एक संस्था आहे जी की UNO ज्याला आपण युनायटेड नेशन ऑफ ऑर्गनायझेशन्स म्हणतो. तर त्यांनी 23 मार्च 1950 मध्ये स्थापन केली आणि ही जी काही संस्था आहे ती फक्त हवामानाच्या बाबतीत नव्हे तर बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये तिचा महत्त्वाची जी काही भूमिका आहे ती बजावत असते. मग ते फूड सिक्युरिटी असेल, वॉटर मॅनेजमेंट असेल, अन्नाची सुरक्षा असेल, पाण्याचं व्यवस्थापन असेल, दळणवळण असेल, वाहतूक असेल, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा स्वतःचा हातभार लावण्याचं काम ही वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन करत असते. तिचं जे काही चिन्ह आहे ते तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर पुढे बघा, आता आपण जागतिक मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट तर पाहिलं, पण भारतामध्ये कशा पद्धतीचे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे, ते कुठे स्थित आहे, याच्याबद्दलची माहिती आपण आता मिळवूया. आता आपण काय पाहतोय तर इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे भारतामध्ये हवामानशास्त्र विभाग कुठे आहे याच्याबद्दलची माहिती. The India Meteorological Department was founded by British in 1875 at Shimla. भारतामध्ये सर्वात प्रथम शिमला या ठिकाणी 1875 मध्ये ब्रिटिशांनी या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची काय केली, स्थापना केली. कशासाठी केली तर भारतातलं जे काही हवामान आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणा किंवा त्यामध्ये होणारे जे काही बदल आहेत किंवा लोकांना हवामानाबद्दल सूचक अशी माहिती देण्यासाठी या डिपार्टमेंटची या संस्थेची स्थापना करण्यात आली. Its head office is at Pune and regional offices are at Mumbai, Kolkata, Chennai, Nagpur and Delhi. तर या भारतीय हवामानशास्त्राचं खात्याचं मुख्य ऑफिस मुख्यालय हे पुण्यामध्ये स्थित आहे आणि बाकीचे रिजनल ऑफिसेस मात्र मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर आणि दिल्ली या 5 शहरांमध्ये म्हणजे जवळपास 6 ते 7 शहरांमध्येच आपल्याला या हवामानशास्त्राचे ऑफिसेस पाहायला मिळतील. Maps are prepared every day which indicate the daily predictions about the weather. आता या संस्थेचं काम काय, ही संस्था स्थापन करण्यामागचा उद्देशच काय होता की आपल्याला दैनंदिन आयुष्यामध्ये जे काही वेगवेगळे हवामान बदल असतील ते जाणवावेत, ते समजावेत किंवा त्यांची माहिती आपल्याला व्हावी. तर या डिपार्टमेंटद्वारे काय केलं जातं, जे काही नकाशे तर ते नकाशे बनवले जातात दररोजच्या दररोज आणि आपल्या डे टू डे लाईफमध्ये ते हवामानाबद्दलचा जो काही अंदाज आहे ते त्यातून वर्तवतात. Such maps are prepared and published twice in every 24 hours. आणि असे जे काही मॅप्स असतात जे की हवामानाचा अंदाज वर्तवतात तर ते दिवसातून म्हणजे जवळपास 24 तासातून 2 वेळेला पब्लिश केले जातात. In this institute, research goes on continuously on various aspects like instruments for climatic reading, predictions about climate made using radar, predictions about climate related to seismology, predictions regarding rainfall by satellite, air pollution, etc. या इन्स्टिट्यूट मध्ये वेगवेगळं संशोधन सुद्धा चालतं. आता हे संशोधन कशावर चालत असेल भाऊ, तर बघा जे काही सातत्यानं आपल्याला वेगवेगळे उपकरणं वापरावी लागतात हवामानाचा वेध घेण्यासाठी, क्लायमेटच्या रीडिंग्स घेण्यासाठी, क्लायमेट मध्ये जे काही बदल होतात उदाहरणामध्ये रडार असेल किंवा मग क्लायमेटच्या बाबतीमधली जी काही सिस्मोलॉजी आहे, प्रिडिक्शन आहेत वेगवेगळे सॅटेलाइटच्या बाबतीमध्ये, हवा प्रदूषणामध्ये, जल प्रदूषणामध्ये. तर या सर्व वेगवेगळ्या संशोधन करण्यासाठी जी जी काही उपकरणं लागतात
तर त्या उपकरणाचा व्यवस्थितपणे अभ्यास या ठिकाणी याच डिपार्टमेंटमध्ये केला जातो. नेक्स्ट बघा, the India Meteorological Department provides important information regarding weather and climate conditions to other departments like aviation, shipping, agriculture, irrigation, marine oil exploitation and production, etc. तशाच पद्धतीने काय करते, प्रिडिक्शन्स रिगार्डिंग calamities like dust storms, sandstorms, heavy rainfall, hot and cold waves, tsunami, etc. are communicated to various departments, all types of mass communication media and all citizens. तर बघा, भारताचं जे काही हवामानशास्त्र खातं आहे, तर त्याच्याद्वारे वेगवेगळे जे काही क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत, म्हणजे आपल्या वातावरणाचे वेगवेगळे जे काही स्थिती निर्माण होतात, परिस्थिती निर्माण होतात, तर त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या भागांना दिली जाते. उदाहरणामध्ये बघा, एव्हिएशन आहे, यांना दिली जाते कारण आकाशामध्ये विमान उडतात आणि अचानकपणे जर पाऊस आला तर त्या विमानांना रस्ता सापडत नाही, ते त्यांचं जे काही रूट आहे ते भरकटतात, असे प्रकार त्या ठिकाणी होऊ शकतात. किंवा मग शिपिंग असेल, म्हणजे ज्याला आपण जहाज वाहतूक म्हणतो थोडक्यात, अचानकपणे जर समुद्रात सुनामी आली किंवा मग वादळ आली, तर त्यावेळेला मग निश्चितपणे त्या ठिकाणी त्या जहाजांमध्ये असलेल्या मालाची तर नुकसानी होतेच होते, पण त्या ठिकाणी असणारे जे काही लोक आहेत तर त्यांची जीवितहानी सुद्धा होते. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. इरिगेशन, मराईन ऑइल एक्सप्लोटेशन, म्हणजे आपल्याकडे समुद्रामध्ये तेल वाहतूक केली जाते, तिच्यामध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि जे काही डस्ट स्टॉर्म्स, म्हणजे धुळीचे वादळ आहेत, वाळूची वादळ, मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. आणि जे काही हॉट अँड कोल्ड वेव्ज असतात, म्हणजे थंड आणि गरम वाफा असतात, वेगवेगळे वारे असतात, किंवा मग सुनामी असेल, तर यांच्याशी संबंधातल्या किंवा यांचा संबंध ज्या ज्या लोकांशी येतो, ज्या ज्या खात्यांशी येतो, त्या सर्वांशी काय केलं जातं, तर मास कम्युनिकेशन मीडिया आणि ऑल सिटीजनना हे आपलं हवामानशास्त्र विभाग जागा करण्याचं काम करतो. थोडक्यामध्ये लोकांना त्याच्याबद्दलची जी काही माहिती असेल तर ती पोहोचवण्याचं काम तो करत असतो. फॉर दिस पर्पज इंडिया हॅज लॉन्च सेव्हरल सॅटेलाइट्स इक्विप्ड विथ हाय क्लास टेक्नॉलॉजी. आणि हवामानाबद्दलची ॲक्युरेट आणि विदिन टाइम, म्हणजे एखादी घटना होण्यापूर्वी, आता समजा सुनामी येण्याचे चान्सेस आहेत, तर त्यापूर्वीच ती न्यूज आपल्याला समजली तर आपण त्यापासून सावध राहू शकतो. वी कॅन बी बिवेअर फ्रॉम द सुनामी. बट बऱ्याच वेळेला काय होतं, तर आपली जी काही टेक्नॉलॉजी आहे ती हाय क्लास नसल्यामुळं, अपडेटेड नसल्यामुळं, तर ती आपल्याला थोडेसे उशिरा माहिती मिळते आणि त्यामुळे बऱ्याचशा लोकांना त्यांचा जो काही प्राण आहे तो गमवावा सुद्धा लागतो. त्यामुळे आपण काय केलं, भारताने काय केलं, तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे उपग्रह हे हाय क्लास टेक्नॉलॉजीचा वापर करून बनवले आणि ते अवकाशामध्ये सोडले, जिथून ते काय करतात, आपल्या पृथ्वीवरील हवामानाचा जो काही वेध असेल तर तो वेध घेतात आणि आपल्याला व्यवस्थितपणे त्याच्याबद्दलची माहिती देतात. Observatories at several locations are doing excellent work in the analysis of the information received from the satellites. आणि ऑब्झर्वेटरीज म्हणजे काय, तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये निरीक्षण करणारे लोक असतात किंवा त्या सॅटेलाइटमध्ये तशा पद्धतीची सोय असते की वेगवेगळ्या ठिकाणांचं वेगवेगळ्या पद्धतीचं अनालिसिस करणं आणि ती इन्फॉर्मेशन या उपग्रहांच्या माध्यमातून मिळवणं. The tradition of forecasting the monsoon season in India is older than 100 years. तर पाऊस येतो की नाही किंवा पाऊस कधी येणार, त्याची सुरुवात कोणत्या दिवसापासून होणार, तर ही जी काही परंपरा आहे ती भारतामध्ये जवळपास 100 वर्षापासून चालत आलेली आहे. आज सुद्धा बरेच जण बघा, ज्यांना अनुभव आहे, पूर्वीचे लोक असतील तर ते आकाशाकडे बघून सांगतात की आज पाऊस पडेल की नाही, त्यांचा जो काही अंदाज असतो तो 101% करेक्ट ठरतो. तर आपल्या भारताची परंपराच आहे, ती आपल्या भारताची रूढीच आहे की पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो, मग त्याचा जो काही फोरकास्टिंग आहे, म्हणजे त्याच्याबद्दल अंदाज वर्तवणं असेल किंवा त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या त्यांच्यामध्ये कल्पना असतील, तर त्या मागच्या 100 वर्षापासून चालत आलेल्या आहेत. After the famine of 1877, H. F. Banford, the founder of IMD,
had made such a prediction for the first time, taking the snowfall in the Himalayas as a parameter for this prediction. तर जेव्हा 1877 ला दुष्काळ पडला होता, फॅमिन म्हणजे दुष्काळ पडला होता, तर त्यावेळेला इंडियन मेटरोलॉजिकल डिपार्टमेंटचे जे काही हेड होते, ते फाउंडर होते एच एफ ब्लॅनफोर्ड. तर त्यांनी त्या दुष्काळामागचं कारण हे हिमालयामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं स्नोफॉल आहे असं प्रिडिक्शन त्यांनी केलं होतं, असं त्यांचं जे काही मत आहे ते त्यांनी त्या ठिकाणी मांडलं होतं. In the decade of the 1930s, the then director of IMD, Sir Gilbert Walker, had underlined the relationship between various worldwide climatic factors and the Indian monsoon. And based on available observations and previous recordings related to this relationship, he put forth a hypothesis regarding the nature of the monsoon. तर जे काही आपले IMD चे फाउंडर होते ब्लॅनबर्ड, त्यांनी एक प्रिडिक्शन केलेलं होतं, पण ते प्रिडिक्शन फारसं बरोबर नव्हतं. मग त्यानंतर 1930 मध्ये याच IMD चे डायरेक्टर बनले सर गिल्बर्ट वॉल्कर, आणि त्यांनी जगभरामधलं जे काही हवामानाचा संबंध आहे तो भारताच्या पावसाशी जोडला, आणि त्यावर त्यांनी खूप मोठे निरीक्षणं केली. अगोदरचे पूर्वीचे जे काही रेकॉर्डिंग्स होते, म्हणजे पूर्वीच्या ज्या काही नोंदी होत्या, तर त्यांचा संबंध लावण्याचा प्रयत्न केला, आणि त्यावरून त्यांनी जे काही मान्सूनचं नेचर आहे, म्हणजे आपल्या भारतामध्ये पडणारा जो काही 4 महिन्यांचा पावसाळा असतो, तर त्या 4 महिन्यांच्या पावसाळ्याबद्दलचं त्यांनी त्या ठिकाणी संबंध सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढे बघा, विथ द initiative of Dr. Vasantrao Govarikar in the decade of 1990s, a monsoon model based upon 16 worldwide climatic parameters was developed. तर डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणा किंवा यांच्यामुळेच 1990 मध्ये जगभरामध्ये असणाऱ्या 16 क्लायमॅटिक पॅरामीटर्सवर एक मान्सूनचं मॉडेल तयार करण्यात आलं, आणि हेच मान्सूनचं मॉडेल 1990 ते 2002 पर्यंत आपण वापरलं. त्यानंतर आता बघा, या मॉडेलचे बरेचसे प्रकार पडतात, प्रामुख्याने 3 प्रकार पडतात, आणि ते तिन्ही प्रकार आपण आता समजून घेणार आहोत. पहिला प्रकार आहे मॅथमॅटिकल मॉडेल, ज्याला आपण डायनामिक म्हणतो. दुसरा प्रकार आहे होलिस्टिक मॉडेल. त्यानंतरचा तिसरा प्रकार आहे स्टॅटिस्टिकल मॉडेल. मॅथमॅटिकल मॉडेल मध्ये काय काय येतं बघा. Forecasts are made with the help of mathematical models which take into account estimates of current weather related events and ongoing physical interactions between them. Data about current climatic parameters is mathematically analyzed with the help of Param supercomputer. Various mathematical models based upon daily geographic events are developed by supercomputer technology. आता याचा अर्थ काय होतो तर बघा, काळजीपूर्वक ऐका. जे काही फोरकास्ट बनवले जातात मॅथमॅटिकल मॉडेलच्या मदतीने, तर त्याच्यामध्ये सध्याचं हवामान, या पूर्वीच्या काही दिवसांमध्ये असलेलं हवामान किंवा सध्याची जी काही स्थिती आहे, यावरून हे फोरकास्ट रिपोर्ट बनवले जातात. आणि बघा, याच्यामध्ये हा जो काही डेटा असतो आपल्याकडे करंट क्लायमॅटिक पॅरामीटर्सचा, तो मॅथमॅटिकली काय केला जातो, अनालाइज करण्याचा प्रयत्न केला जातो. कशाच्या मदतीने? परम सुपर कॉम्प्युटरच्या मदतीने. आणि जे काही वेगवेगळे मॅथमॅटिकल मॉडेल्स आहेत ते आपल्या दररोजच्या भौगोलिक परिस्थितीवरती अवलंबून असतात, आणि ते कशाच्या मदतीने बनवले जातात तर सुपर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या मदतीने बनवले जातात. आता या ठिकाणी परम सुपर कॉम्प्युटरचा उल्लेख आलेला आहे. तर परम हा भारताने बनवलेला एक सुपर कॉम्प्युटर आहे, जो की काही सेकंदामध्ये अब्ज करोडो क्रिया करू शकतो. त्यानंतरचा दुसरा आहे होलिस्टिक मॉडेल. होलिस्टिक मॉडेल काय बघा आता. In this model, predictions are based upon those parameters used in other models which have the greatest effect on the monsoon. Nowadays, predictions declared by IMD are the collective outcome of various models. This is called holistic model. या मॉडेलमध्ये काय होतं, जे काही प्रिडिक्शन्स असतात तर ते इतर मॉडेलच्या आधारावरती असते, किंवा मान्सूनवरती कोणत्या गोष्टीचा सगळ्यात जास्त परिणाम होणार याच्यावरती असतं. आता जर आपण पाहिलं, हे जे काही प्रिडिक्शन्स आहेत IMD ने डिक्लेअर केलेले,
तर ते आउटकम आहे कशाचं, तर वेगवेगळ्या मॉडेलचा अभ्यास केल्याचं, आणि यालाच आपण हॉलिस्टिक मॉडेल म्हणतो. त्यानंतरचं तिसरं आहे स्टॅटिस्टिकल मॉडेल. In this model, current climatic observations in a region are compared with earlier parameters such as oceanic temperature, atmospheric pressure, and the nature of the monsoon rainfall of several years. म्हणजे बघा, स्टॅटिस्टिकल मॉडेल मध्ये काय असतं, तर त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलं जातं. कशाचं, करंट क्लायमॅटिक ऑब्झर्वेशन केलं जातं, आणि असा एखादा रिजन त्याच्या ठिकाणी जे काही पूर्वीचे पॅरामीटर्स होते, ओशियनिक टेम्परेचर, समुद्राचं तापमान असेल, हवामानाचा दाब असेल, किंवा मग आपल्याकडे जे काही पर्जन्य पडतं तर त्याचं नेचर असेल, जे की खूप वर्षापासून आहे, तर त्याचं व्यवस्थितपणे निरीक्षण करणं, त्याचं स्टॅटिस्टिक मध्ये रूपांतर करणं. This data is comparatively analyzed by statistical methods and predictions are made about the monsoon in the present condition. आणि हा जो काही डेटा आहे तो कंपॅरेटिव्हली अनालाइज केला जातो स्टॅटिस्टिकल मेथडच्या मदतीने, आणि त्याच्याद्वारे पुढचे जे काही प्रेडिक्शन्स आहेत मान्सून बद्दलचे किंवा सध्याच्या स्थितीबद्दलचे ते केले जातात. तर मग आपण आता 3 मॉडेल्स पाहिले. कोणते कोणते मॉडेल्स होती ते, पहिलं मॉडेल होतं मॅथमॅटिकल मॉडेल, ज्याला आपण डायनामिक म्हणतो. दुसरं मॉडेल होतं हॉलिस्टिक मॉडेल, आणि तिसरं मॉडेल आहे स्टॅटिस्टिकल मॉडेल. आता बघा, प्रेझेंटली न्यू मॉडेल्स आर बीइंग डेव्हलप्ड ॲट द IITM. Work is in progress at 2 levels, namely designing new models and developing new technology. The main focus is on development of the radar system and satellite technology. आता ही जी काही आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते, सध्या नवीन नवीन मॉडेल अस्तित्वात येत आहेत. आपला IITM नवीन नवीन मॉडेल डेव्हलप करतोय. सध्या त्याचं कामही बऱ्याचशा ठिकाणी 2 ते 3 लेवल्स वरती प्रोग्रेस मध्ये आहे, आणि नवीन मॉडेलची जी काही डिझायनिंग आहे ती डेव्हलपिंग आणि न्यू टेक्नॉलॉजी मुळे आहे, आणि त्याचा मेन फोकस हा रडार सिस्टीम आणि सॅटेलाइट टेक्नॉलॉजीच्या मदतीने डेव्हलप करणं असतं. त्यानंतर आता पुढे आपण पाहणार आहोत, नेहमी लक्षात ठेवा. आपल्याला काय लक्षात ठेवायचं नेहमी, तर बघा, any meteorological model depends upon the interrelationship between parameters. Use that model and result expect from it. However, as these interrelationships with reference to the ocean and atmosphere are never constant, meteorological models need to be changed continually. तर जे काही मेटरलॉजिकल मॉडेल आहेत ते कशावरती अवलंबून असतात, तर ते इंटर रिलेशनशिप असतात. कुणाचे, वेगवेगळ्या पॅरामीटर्सचे जे की या मॉडेलमध्ये वापरले जातात, आणि रिझल्ट त्याच्याकडून अपेक्षित असतो. म्हणजे बघा, उदाहरणामध्ये आपण काय करतो, एखादा गेस करतो, आणि तो गेस केल्यानंतर तो गेस बरोबर यावा यासाठी आपण काय करतो, अपेक्षा करतो थोडक्यात, की मी जे काही गेस केलेला आहे तो बरोबर यावा, अशा पद्धतीने. हाऊएव्हर, हे जे काही इंटर रिलेशनशिप आहे कशामधलं, समुद्र आणि वातावरण, जे की कधीही कॉन्स्टंट नसतं, ते सतत सतत चेंज होत असतं. म्हणजे बघा, समुद्राला कधी भरती येते, कधी आहूट येते. वातावरणाचा जर आपण विचार केला तर वातावरणामध्ये सुद्धा कधी दमटपणा असतो, कधी आर्द्रता असते, कधी कधी खूपच थंडी असते, अशा पद्धतीने. आणि मेटरलॉजिकल मॉडेल्सना सातत्याने बदलण्याची गरज पडते. मग असे बरेचसे मॉडेल्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी बघा, या आजचा जो काही भाग होता तर त्याच्यामध्ये आपण जे काही मेटरलॉजिकल डिपार्टमेंट आहे, मग ते वर्ल्ड मेटरलॉजिकल डिपार्टमेंट असेल किंवा इंडिया मेटरलॉजिकल डिपार्टमेंट असेल, किंवा त्याच्याबरोबरच जे काही मान्सून क्लायमॅटिक मॉडेल आहे तर त्याच्याबद्दलची सुद्धा आपण थोडक्यात माहिती मिळवलेली आहे. आय होप तुम्हाला हा जो काही सेकंड पार्ट होता तो समजला असावा. थोडंसं म्हणजे मेटरलॉजिकल डिपार्टमेंट बद्दल म्हणा, एन्व्हायरमेंट म्हणा, याच्याबद्दल जास्त माहिती दिलेली आहे आपल्याला या चॅप्टर मध्ये, त्यामुळे व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता यानंतरचे भाग पाहण्यासाठी किंवा यापूर्वीचे जे काही भाग आहेत, चॅप्टर्स आहेत, तर ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 9th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा. तशाच पद्धतीने या भागामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा, किंवा मग आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे तर त्यावरती सुद्धा तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये.
तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा. काळजी घ्या स्वतःची. बाय गाईज. टेक केअर. सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.